नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात एक अशी घटना घडली आहे जी ऐकून तुम्हालाही धक्का बसेल। एकीकडे गावकरी शांत झोपले होते, तर दुसरीकडे मात्र गावातला 65 वर्षाचा शेतकरी अचानक मृतावस्थेत सापडला। व्यायानेच व्यायाचा खून करून त्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा खोटा बनाव रचून गावात सुरुवातीला सांगण्यात आलं की बिबट्याच्या हल्ल्यात तो मेला। पण जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा समोर आलं एक खुनाचं भयंकर रहस्य। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात हातरुंडी हे लहानसं गाव। येथीलच रहिवासी देवराम नाना गावित 65 वर्ष, साधा शेतकरी माणूस, गावात शांत, मेहनती, कोणाची वाद न घालणारा। रोजच्या प्रमाणे देवराम आपल्या शेतात रात्री झोपायला जात। गावात बिबट्याचा वावर असल्याने थोडी भीती असायचीच। गुरुवार दिनांक 4/2025 रोजी रात्री 10:30 वाजता अचानक गावात बातमी पसरली, देवराम गावित यांच्यावर बिबट्याने हल्ला केला। गावकरी घाईघाईने शेताकडे धावले। मृतदेहावर ओरखडे रक्त होतं। त्यांना लगेच जवळच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं। गावात शोककळा पसरली। सुरुवातीला सगळ्यांना वाटलं खरंच बिबट्याचा हल्ला झाला। पोलीस आणि वनविभाग अधिकारी यांना फोन केला गेला। या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वनविभाग अधिकारी घटनास्थळी पोहोचले। शेतीची पाहणी करतात, पण शेतामध्ये वाघाच्या पायांचे ठसे कुठेही दिसत नाहीत। शिवाय मृतदेहाजवळ सापडलेले जखमांचे स्वरूप बिबट्याचा हल्ला करण्यासारखे नव्हते। हे सगळं पाहिल्यानंतर पोलिसांच्या मनात लगेच शंका आली, हा बनाव असू शकतो। गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी देवराम गावित यांच्या घरात शोध घेतला। तिथे भिंतीवर रक्ताचे डाग दिसले, काही वस्तूंवरही रक्त होते। यावरून निश्चित झालं, देवराम यांचा खून कुठेतरी घरात किंवा जवळ झाला आणि नंतर शेतात नेऊन बिबट्याचा हल्ला दाखवण्याचा प्रयत्न झाला आणि बनाव फसला। त्यानंतर मैताचा मुलगा हिरामण देवराम गावित यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शिवराम गवळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। चौकशीत अनेक विसंगती समोर आल्या। शेवटी पुरावे पक्के झाल्यावर शिवरामला अटक करण्यात आली। न्यायालयाने त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। गावकऱ्यांना अजूनही विश्वास बसत नव्हता की इतक्या जवळच्या माणसाचा अशा प्रकारे खून झाला असेल। सुरुवातीला बिबट्याच्या नावावर सगळे गप्प बसले, पण जेव्हा सत्य बाहेर आलं तेव्हा सगळे हादरले। गावात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं। अजून तपास सुरू आहे, पण पोलिसांच्या मते काही वैयक्तिक कारणामुळे, वादामुळे किंवा वैरातून हा खून झाला असावा। आरोपीने लोकांची दिशाभूल करण्यासाठी हुशारीने बिबट्याच्या हल्ल्याचा बनाव रचला, पण सत्य कितीही लपवलं तरी बाहेर येतच। या प्रकरणातून समोर आला आहे अशा घटना आपल्याला विचार करायला भाग पाडतात। माणसातला विश्वास कमी होत चाललाय का? राग, मत्सर, वैर यासाठी खून करण्या इतका मानवी स्वभाव का बिघडतोय? हे प्रकरण फक्त एक खून नाही, तर गाव, समाज आणि न्यायव्यवस्थेसाठी एक इशारा आहे। खून करून तो लपवता येतो असं गुन्हेगारांना वाटतं, पण न्यायव्यवस्था सत्य समोर आणतेच। मित्रांनो, देवराम नाना गावित यांचा जीव गेला, पण त्यातून एक मोठा धडा आपल्याला मिळाला। सत्य लपवता येत नाही। खून कितीही हुशारीने लपवण्याचा प्रयत्न केला तरी न्याय यंत्रणा आणि पर्दाफाश करतेच। अशा घटनांमधून आपण शिकायला हवं। वैर, द्वेष, मत्सर यांचा शेवट खुनात होत नाही, तर आयुष्यभराची शिक्षा, तुरुंगवास आणि समाजातून बहिष्कार यातच होतो। या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।